नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आकारित मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 इयत्ता 6वी विषय गणित। एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा पेपर विचारला जाईल। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं आहे। यामध्ये सर्वात पहिले आपण विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे, शाळेचं नाव लिहायचं आहे, हजेरी क्रमांक लिहायचा आहे आणि दिनांक आपण इथे लिहायचा आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, खालील संख्येच्या विरुद्ध संख्या लिहायची आहे। जर आपण संख्या धनामध्ये असतील तर त्या संख्या आपण ऋणामध्ये लिहायच्या आहेत आणि किंवा जर संख्या ऋणामध्ये असेल तर ती संख्या आपण धन यामध्ये लिहायची आहेत। यामध्ये पहिलं 42 आहे तर ते धन आहे तर त्याचं ऋणामध्ये लिहायचं आहे। त्यानंतर वजा 52, त्याचा आपण 52 लिहायचं आहे। अधिक 19 वजा 19 आणि वजा 8 अधिक 8 अशा प्रकारे आपण त्या संख्या लिहायच्या आहेत। ठीक आहे। यामध्ये यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, त्यामधील ब, कोणाचे माप बघून कोणाचा प्रकार ओळखा। तर एकूण 1 गुण, तर यामध्ये 180 अंश, तर 180 अंश या कोणाचा माप कोणता असेल तर 180 अंश या कोणाचा माप हे विशाल कोण हे असणार आहे। यानंतर क, दिलेल्या संख्येचे गुणाकार व्यस्त लिहा। तर दिलेल्या संख्येचे गुणाकार व्यस्त 11/3 बरोबर 3/11 अशा प्रकारचे उत्तर येणार आहे। गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर एका संख्येचं फक्त उलट करणे। 11/3 आपण कसं करू तर 3/11 असं याचं उत्तर येणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, चौकटीत योग्य संख्या भरायची आहे। तर चौकटीमध्ये योग्य संख्या भरायच्या आहेत। 3/5 बरोबर 3/5 गुणिले 2 आणि 5 गुणिले 2 बरोबर 6/10 बरोबर, तर चौकटीमध्ये योग्य संख्या आपण लिहायच्या आहेत। यानंतर यामध्ये ब, अपूर्णांकांचा गुणाकार करा। तर यामध्ये 7/5 गुणिले 1/4, ठीक आहे, तर यांचा गुणाकार करायचा आणि अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 1/5 गुणिले 7/2, तर अशा प्रकारे याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर अपूर्णांकांचा भागाकार करायचा, तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकांचा भागाकार करायचा आहे। 2/3 गुणिले 1/4 आणि 2 काय तर 3/4 गुणिले 5/11, तर अशा याचा भागाकार करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आपण करायचं आहे। धन्यवाद।